एतं बुद्धान शासनं सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपणम एतं बुद्धान शासनं. भगवान बुद्धाचा धम्म जर आपल्याला एका ओळीत जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही गाथा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. या गाथेमध्ये भगवान बुद्ध 3 गोष्टींचा उल्लेख करतात. या 3 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट सांगितली त्यांनी, सब्ब पापस्य अकरणं. आपल्या जीवनामध्ये जे जे काही पाप आहे, जे जे काही अकुशल आहे ना, अकुशल असा भगवान बुद्धांनी शब्द प्रयोग केलेले. अकुशल, वाईट, पाप, अशुद्धी, तिचा त्याग करा, टाकून द्या. सब्ब पापस्य अकरणं, सर्व पापांपासून अलिप्त रहा. कुशलस्य उपसंपदा. कुशलस्य, कुशल, पुण्य, जे जे काही आहे, उपसंपदा, ते अर्जित करा, ग्रहण करा. पापाचा त्याग, पण पापाचा त्याग करून चालणार नाही, तर आपल्याला सकारात्मक होण्यासाठी जे जे काही पुण्य आहे, जे जे काही कुशल आहे, हे ग्रहण करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये याचा अंगीकार करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, सचित्त पर्योदपणम. आपल्या चित्ताला काय करायचं आहे? वळण लावायचं आहे. सचित्त पर्योदपणम एतं बुद्धान शासन. वळण कशाचं लावायचं आहे? ध्यानाचं. तिसरी गोष्ट, ध्यान. ध्यान कशासाठी? चित्ताची मलिनता दूर करत एक एक पाऊल पुढे टाकत सकृदागामी, स्त्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत, ह्या ज्या काही निर्वाणाच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या काही पायऱ्या आहेत है ना. आपल्या जीवनाचा, बौद्ध लोकांच्या जीवनाचा मूळ उद्देश काय आहे माहीत आहे का? बौद्ध लोकांच्या जीवनाचा मूळ उद्देश आहे निर्वाणाची प्राप्ती. सदैव लक्षात असू द्या, निर्वाणाची प्राप्ती हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. निर्वाणाच्या प्राप्तीसाठी आपल्याला 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे चित्ताची मलिनता दूर करणं, जे जे काही कुशल आहे, जे जे काही चांगलं आहे, त्याचा अंगीकार जीवनात करणं. आणि त्याला ध्यानाची जोड, साधनेची जोड है ना. या 2 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आणल्या, तर आपण निर्वाणाचा हा जो काही मार्ग आहे तो सहज